हजारो महिलांच्या उपस्थितीत बालेवाडीमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह नीलम गोरे, अदिती तटकरे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ आणि इतर नेते उपस्थित। लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचं गायन। यावेळी लाडक्या बहिणींनी ठरला गाण्यावर ठेका। बालेवाडीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वप्नील कुसाळेचा सत्कार। कोल्हापूरच्या स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पटकावलं कांस्य पदक। लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना आणली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे लाखो लाडक्या बहिणी मिळाल्या। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलोय। मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका। तर सावत्र भावांना योग्य वेळी जागा दाखवा, मुख्यमंत्र्यांचं लाडक्या बहिणींना आवाहन। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडक्या बहिणींना ग्वाही। 1,03,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकल्याची अजित पवारांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार रवी राणा, महेश शिंदेंना अजित पवारांनी मंचावरून खडसावलं। या आमदारांना लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचं केलं होतं वक्तव्य। योजना चालू ठेवायची की नाही तुमच्या हातात। उपस्थित लाडक्या बहिणींना महायुतीच्या सरकारला पुन्हा एकदा निवडून देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींना आश्वासन। महायुतीचं सरकार देना बँक सरकार, फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री असताना सुरू असलेल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मविया सरकारवर आरोप। तर पुन्हा मवियाचं सरकार आलं तर आताच्या योजना बंद करतील, फडणवीसांची टीका। लाडकी बहीण योजनेमध्ये घोळ घालण्याचा विरोधकांकडून प्रयत्न। ऑनलाईन साईट क्रॅश करण्याचा प्रयत्न झाल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। गृहमंत्री म्हणून फडणवीस किती कमजोर आहेत हे त्यांच्या आरोपांवरून कळतं। वेबसाईट क्रॅश करणारी शक्ती आम्ही नाही, मात्र आमच्याकडे सरकार क्रॅश करणारी शक्ती आहे। सचिन सावंत यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। फडणवीसांसोबत कुठेही चर्चेसाठी तयार। त्यांच्या सरकारच्या कार्यकाळातल्या कोणत्या योजना मवियाने बंद केल्या हे फडणवीसांनी सांगावं। सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना आव्हान। सरकारच्या कोणत्याही योजनेत घोळ घालण्याचा प्रयत्न करणार नाही। खासदार संजय राऊतांची उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपांनंतर प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना चांगली असल्याचंही वक्तव्य। मराठी माणूस हद्दपार झाला पाहिजे अशी सुपारीच सरकारने घेतली आहे। उद्धव ठाकरेंची टीका। मराठी माणसाला नो एंट्री बोर्ड लागतोय। पुन्हा 1966चा काळ उभा करायचा का, ठाकरेंचा सवाल। महिलांना लाच नाही तर भाऊबीजेची ओवाळणी सरकार देत आहे। ओवाळणीला लाच म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करतायत। मंत्री अनिल पाटील यांची टीका। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांकडून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा गुलाबी यात्रा असा उल्लेख। राष्ट्रवादीत 40 गाड्या वाटायला पैसे कुठून आले, दमानी यांचा सवाल। मवियाकडे मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघणारे 10 ते 12 नेते। उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना नेते शहाजी बापूंचा टोला। भाजपकडून विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी। पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख म्हणून तावडेंची नियुक्ती। आजपासून सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार। प्रभारींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रीही राज्याचा दौरा करणार, सूत्रांची माहिती। घटक चाचणीच्या तोंडावर महापालिकेच्या शाळांमधले 2000 शिक्षक विधानसभा निवडणुकीच्या कामावर। गुरुवार, शुक्रवार, शनिवार मतदार यादी तयार करण्याचं काम शिक्षकांकडून सुरू। म्हाडाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळातर्फे 19 ऑगस्टला लाईव्ह वेबिनार। म्हाडाच्या 2030 घरांसाठी 9 ऑगस्टपासून अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात। तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगासाठी कपिल पाटील यांचे प्रयत्न। अधिकृतरित्या पक्षाच्या बैठकीत मवियासोबत फारकत घेण्याचे संकेत। वंचित, मनसे आणि प्रहारसोबत कपिल पाटील यांची तिसऱ्या आघाडी संदर्भात चर्चा। भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच संपदा जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत। शिवसेना बळकट करण्यासाठी प्रवेश केल्याची आमदार मोरे यांची प्रतिक्रिया।
पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत मेगा ब्लॉक. सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. ब्लॉक काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द राहणार. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 पर्यंत ब्लॉक. सीएसएमटी चुनाभट्टी दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 11:10 ते 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरची लोकल पूर्ण बंद राहणार. मुंबईच्या मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रिक्षा सुरू असल्याचा मनसेचा आरोप. या विरोधात मनसेने सायन पनवेल महामार्गावर केलं आंदोलन. नवी मुंबईच्या वाशीतील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचं मेल. मॉल प्रशासनाकडे मेल आल्याने खळबळ. संपूर्ण मॉल रिकामा करून केली तपासणी, मात्र काहीही आढळलं नाही. विरार एसी लोकलमध्ये प्रवाशांची टीसीला बेदम मारहाण. फर्स्ट क्लासच्या तिकिटावर 3 प्रवाशांचा एसी लोकलमधून प्रवास. टीसीने दंडाची मागणी केल्यानं मारहाण. माफीनामा घेऊन प्रवाशांना सोडलं. विमानात ज्वलनशील पदार्थ नेल्याप्रकरणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4घांना अटक. 4ही आरोपींनी ज्वलनशील हायड्रोजन स्पिरिट नावाचं द्रव्य हे विमानात नेल्याची माहिती. नवी मुंबईच्या खारघर परिसरात भरवस्तीतल्या ज्वेलर्सवर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकणारे गजाआड. 3ही आरोपींना राजस्थानात अटक. डोंबिवलीच्या गोळवली गावात पार्किंगच्या वादातनं टेम्पो चालक आणि दुचाकीस्वारामध्ये हाणामारीत एकाचा मृत्यू. दादर स्टेशनवर सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी बेल्जियममध्ये राहणाऱ्या व्यक्तीविरोधात लुकआउट नोटीस. जगपाल प्रीत सिंग नावाची व्यक्ती पीडितेच्या हत्या करताना आरोपींना सूचना देत असल्याचं तपासात समोर. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कोल्हापुरात हजारो कर्मचाऱ्यांच्या टाउन हॉल परिसरात ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. राज्यभरातल्या सगळ्या संघटना आंदोलनामध्ये सहभागी. महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातल्या नवले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. दोषींवर कडक कारवाईची मागणी. सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, डॉक्टरांची मागणी. पुण्यातील ससून रुग्णालयाबाहेर आयएमए आणि निवासी डॉक्टरांकडून आंदोलन. पुण्यात खासगी डॉक्टरांनी देखील वैद्यकीय सेवा आणि ओपीडी केली बंद. सोलापूरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी मार्चच्या डॉक्टरांचा संप सुरू. त्यामुळे बाहेर गावातून येणाऱ्या रुग्णांचे हाल. काळ्या फिती लावत प्राध्यापक चालवतायत ओपीडी. कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ बारामतीमधील डॉक्टरांचा तहसील कार्यालयावर मूक मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, डॉक्टरांची मागणी. सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशिक्षणार्थी असताना भ्रष्टाचार केल्याचं समोर. आदिवासींच्या पैशांचा भ्रष्टाचार अपहार केल्याचं सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालातनं सिद्ध. कोल्हापूरच्या रुईमध्ये पूर्ववैमनस्यातनं 2 समाजात वाद. हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू. सीपीआर रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांची गर्दी. रुई गावात तणावपूर्ण शांतता. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मालवाहू ट्रक उलटला. अपघातात चालक किरकोळ जखमी. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये समोर. संभाजीनगरमध्ये डॉक्टरांचा शहरातील आयएमए हॉलपर्यंत मोर्चा. मोर्चामध्ये डॉक्टरांची जोरदार घोषणाबाजी. जालन्यामध्ये भर पावसात डॉक्टरांची रॅली. आपत्कालीन सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये बंद. वसमत, औंढ्या नागनाथसह कळमनुरीमध्ये बंदला व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद. बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवमधले कळंब बंद. कळंब बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडिओ स्टेटस ठेवल्याप्रकरणी सिल्लोडमध्ये काही काळ तणावाचं वातावरण. वरुड पिंपरी गावातील तरुणाला काही जणांकडून मारहाण. नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आणि डॉक्टरांचा विविध संघटनांचा मोर्चा. कोलकाता घटनेतील आरोपीला फाशी देण्याची डॉक्टरांची मागणी. परभणीत लाडक्या बहिणींची दुसऱ्या दिवशी बँकेबाहेर प्रचंड गर्दी. ई-केवायसी आणि पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.